तर इथे किचनमध्ये मी आलेली होती, किचनमध्ये पाणी पिण्यासाठी आली होती. तर मी असं म्हणजे विचार केला होता की जो डबा ठेवला होता मी त्याच्यात चपाती वगैरे ठेवली होती, तो डबा व्यवस्थित ठेवावा असा विचार केला आणि मला हा मोठा कॉकरोच दिसलेला होता. आणि एवढी म्हणजे अक्षरशः कसं आहे, कॉकरोच म्हटले की महिलांना जास्त भीती वाटते. पण मग मला कोणत्याही गोष्टीची भीती वाटली तर मग मी आजूबाजूला कोणाला खिडकीच्या बाहेर फेकून असा माझा प्रॉब्लेम आहे. आता तर मग कॉकरोच मी बघा म्हटलं किती आता आपण मोठा आहे, काही म्हणजे फायदा नाही. पहिल्यांदा तर मी काय केलं, तो जो कॉकरोचच्या कॅप्स असतात त्याच्यात जाऊन डब्याला आणि मग शेवटी तिथून डायरेक्ट मी त्याला खिडकीतून फेकून दिला. सो हाय, हॅलो, नमस्कार. डेली ब्लॉगच्या बिंदास मुलगी ममता या चॅनलवर मी ममता आपले हार्दिक 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 स्वागत करते. तर तुमचा प्रत्येक दिवस हा खूप छान जावो हीच सदिच्छा, आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी अचीव करायच्या आहेत ते लवकरात लवकर तुम्हाला भेटो हीच माझी सदिच्छा. तर आजचा ब्लॉग यासाठी सुरुवात केलेला आहे की कालचा जो ब्लॉग आहे, काल मी मुगाची खिचडी म्हणजेच मसाले भात याचा ब्लॉग दिलेला आहे तुम्हाला. तर म्हणजे आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर तो जो ब्लॉग आहे तो मी एंड करणं विसरलेली आहे. तर थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आहे. आज सकाळी मी गळा थोडा खरखर करत आहे. तर सकाळी जो आलू पुकार आहे ते खाल्ला, तर थोडा आंबट जास्त असल्याने ना माझा आवाज थोडा तुम्हाला खरखर येत असेल, तर थोडं ॲडजस्ट करून घ्या. तर कालचा जो ब्लॉग आहे तो एंड करणं राहून गेलेला आहे. आणि मी असा विचार केलेला होता की म्हणजे त्याला ना अटॅच म्हणून हा ब्लॉग अटॅच करावा. तर काल ब्लॉग अपलोड करतानाच विचार करून ठेवला होता की आजचा दिवसभराचं रुटीन तुमच्याशी शेअर करावं. तर येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आणखी काय काय भेटणार आहे, तर माझा डेली रुटीन आणि ज्या काही फॅशनशी संबंधित टिप्स आहे ते पण, आणि काही अभ्यासाशी रिलेटेड टिप्स मी तुम्हाला भरपूरच अभ्यासाशी रिलेटेड सांगणार आहे. जर कोणी स्पर्धा परीक्षा करणारा मुलगा अथवा मुलगी माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर त्यांच्यासाठी मी खूप काही गोष्टी घेऊन येणार आहे. आणि येणाऱ्या ब्लॉगमध्ये ना ट्रॅव्हलिंगशी संबंधित ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर माझी लाईफस्टाईल कशी आहे आणि माझ्या जे आधीचे प्रिव्हियस लाईफमध्ये काय झालं, आधी माझी प्रिव्हियस लाईफविषयी काही गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि अपकमिंग आहेच तुम्ही माझ्यासोबत, तर ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या आणि म्हणूनच मी यूट्यूब चॅनल ओपन केलेलं होतं. तर तुम्हाला जर मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या ह्या गोष्टीत जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलवर येणारे सगळे ब्लॉग जर कंटिन्यू पाहायचे असेल तर जी बेलचे आयकॉन आहे ते हिट करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर काही गोष्टी आणखी सांगायच्या होत्या की मी विदर्भातून आहे, विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामधून आहे. तर यवतमाळ म्हणजे त्या विदर्भ साईडच्या ज्या रेसिपीज आहे त्या म्हणजे वऱ्हाडी, ठसकेबाज ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर तिखट खास करून, तर ह्या सगळ्या रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि पुण्याच्या पण रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे माझ्यामध्ये काय काय गट्स म्हणजे मी आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये काय काय गोष्टी शिकलेली आहे. जसं की रांगोळ्या आहे खूप सुंदर. म्हणजे आता मी स्वतः नाही ठरवणार, तुम्हीच ठरवणार आहे. खूप काही रांगोळ्या रांगोळीचे म्हणजे थेंब्याच्या ज्या रांगोळ्या आहेत त्या पण तुमच्याशी शेअर करणार आहे. अगदी छोट्या छोट्या रांगोळीपासून तर 28 ते 28 या टिपक्याची, तर 18 ते 18 म्हणजे खूप छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत रांगोळी मी शिकलेली आहे. आणि संस्कार भारती ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि काही म्हणजे नाही का, आपण जीवन जगत असताना आपल्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडून जातात, अडथळे येतात. तर आपण ते गोष्टी म्हणजे अडथळे आल्यानंतर आपण त्या गोष्टीतून म्हणजे बाहेर कसं निघायला पाहिजे, जसं की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात, ह्या गोष्टी कशा काय करायला पाहिजे. तर ह्या म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या लाईफमध्ये कशा काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.